नमस्कार. विनस ट्रेडर्स प्रस्तुत विनस सॉफ्ट स्किल कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. सॉफ्ट स्किल्स विषयावर मार्गदर्शन करीत आहेत प्राध्यापक विजय नवले. आजचा विषय सभाधीटपणा. सर, वक्तृत्व कलेची जोपासना कशी बरे करता येईल? मगाशी म्हटल्याप्रमाणे खूप भाषणं ऐकावीत, चांगल्या प्रकारचं वाचन करावं. वाचन करूनही थांबून चालणार नाही, कारण मनातल्या मनात ॲनालिसिस नीट करता येते का, त्याबद्दलचं जे विवेचन आहे ते करता येते का. शक्य असेल तिथं या विषयांवरती छोट्या छोट्या ग्रुपसमोर, समूहासमोर, घरामध्ये, मित्रांच्या समूहामध्ये चर्चा करावी. अनेक वेळा हे मुद्दे आपल्याकडून गेल्यानंतर त्यातलं चुकतंय कुठं आणि बरोबर काय हे आपल्याला कळायला लागतं. आणि मग मुद्द्यांची जी ठेवण आहे, शब्दांची जी फेक आहे, हे जे मनातल्या मनात चालू होतं, त्याच्यानंतर मग ती एक प्रॅक्टिस आपल्याला जमू लागते की एक्झॅक्टली आपल्याला सभेमध्ये कसं बोलायचं. त्यामुळे या गुणाची जोपासना करण्यासाठी या पद्धतीची एक प्रॅक्टिस, मगाशी म्हटल्याप्रमाणे एक्सपोजर, जिथे शक्य आहे तिथं बोलणे. मी अजून मगाशी उल्लेख केला होता की सभांच्या ठिकाणी जाणे. तर नुसतं जाणे नाही, नुसतं ऐकणे नाही, तर त्याचं टिपणं काढणं. भाषण झाल्यानंतर त्या वक्त्याला जाऊन भेटणे, त्या वक्त्याशी बोलणं. या सगळ्यातून मॅग्नेटिक इफेक्ट तयार होत असतो आणि एक श्रोता आता वक्त्याकडे प्रवास करत असतो. आयुष्याच्या वाढीच्या काळामध्ये जर या गोष्टीकडे लक्ष दिलं तर आपल्यामध्ये लपलेला एक वक्ता तयार होईल. हा वक्ता निश्चितपणे इतरांना मार्गदर्शन करणारा तर असेल, इतरांना माहिती देणारा तर असेल, परंतु स्वतःचं म्हणून असं एक व्यक्तिमत्व निर्माण करणारा असेल. या व्यक्तित्वाच्या आणि वक्तृत्वाच्या या गुणामुळे व्यक्तिमत्वाला एक वेगळ्या प्रकारची एक साथ चढेल आणि हा आपल्या एकूणच वाटचालीमध्ये, करिअरमध्ये उपयोगाला येईल. व्यावसायिक ठिकाण असेल किंवा सामाजिक उपक्रम असेल, घरगुती कार्यक्रम असेल किंवा मित्रमंडळीमध्ये आपला संवाद असेल, या सगळ्या ठिकाणी आपण प्रभावीपणे बोलू आणि असं प्रभावी व्यक्तिमत्व हे अनेकांना भावतं आणि त्यामुळे आपण जे सांगतो ते ऐकलं जातं. या गुणाची प्रॅक्टिस करावी, यामध्ये आपण वेळ द्यावा. वक्तृत्व निश्चितच सुधारू शकतं. वक्ता दश सहस्रेषु असं जरी असलं तरी सुद्धा वक्तृत्व कला ही प्रयत्नांनी तयार करता येऊ शकते. त्याच्यामध्ये आपला विकास करता येऊ शकतो. अनेकांना स्टेज फिअर खूप असते, तर हा सभाधीटपणा कसा निर्माण करावा? जिथे शक्य आहे तिथे आपल्याला बोलायची प्रॅक्टिस हवी. महाविद्यालयीन विद्यार्थी असतील तर त्यांनी वर्गामध्ये अनाउन्समेंट करणं, सूचना सांगणं हे प्राध्यापकांसाठीचं काम स्वतःहून मागून घ्यावं. काही सामाजिक उपक्रम, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज याच्यामध्ये स्वतःहून पुढे येणं, गॅदरिंग किंवा अन्य उपक्रमांमध्ये मागून घेणं की ही जबाबदारी मला बोलायचं आहे. महाविद्यालयीन जीवनामध्ये ही वक्तृत्व कला जोपासली जाऊ शकते. तसंच सामाजिक जीवनामध्ये सुद्धा आणि अन्य उपक्रमात सुद्धा आपल्याला स्वतःहून ही संधी घेता येऊ शकते. एकदा सुरुवातीच्या काळामध्ये भीती वाटेल. कदाचित पहिल्यांदा ज्यावेळेस आपण बोलू त्यावेळेस आपल्याला छातीमध्ये धडधड, पाय लटलट कापतात असं होऊ शकेल काहींच्या बाबतीत. पण ज्यावेळेस प्रॅक्टिस होते, एकदा जी भीती ती असते ती गेली की त्यानंतर मात्र पुढे कुठल्याही प्रकारची भीती राहत नाही आणि मग श्रोत्यांकडे पाहता येणं, सगळ्यांच्या नजरेला नजर देता येणं, संपूर्ण सभागृहावरती नजर फिरवता येणं, त्यांच्याशी तादात्म्य होता येणं, सायकॉलॉजी जी आहे श्रोत्यांची ती समजून घेता येणं, या गोष्टी सोप्या होतात आणि मग भीती वाटत नाही. उलट त्या सभेला जिंकण्याची एक उर्मी मनात निर्माण होते. त्यामुळे तो सभाधीटपणा हा प्रयत्नातूनच येईल. धन्यवाद विजय नवले सर. विनस ट्रेडर्स प्रस्तुत विनस सॉफ्ट स्किल्स या कार्यक्रमात आपण ऐकले सॉफ्ट स्किल्स विषयीचे काही महत्त्वाचे मुद्दे.